तिकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारं साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली। जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत, तर 6 नगरपालिकांच्या 114 नगरसेवक पदांसाठी 470 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। 4 नगरपालिकांसाठी 2006 मतदान केंद्र उभारण्यात आलेली असून जिल्ह्यामधील जवळपास 2,25,000 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। तसंच मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 1,536 कर्मचारी हे कार्यरत राहतील आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी। पाहूयात। उद्या होणाऱ्या मतदानासाठी नंदुरबार प्रशासन सज्ज झाले आहे। मी सध्या नंदुरबार शहरातील वखार महामंडळात आहे। आपण पाहू शकतात की इथं ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात येत आहेत। जे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन असो किंवा मग मतदार यादी असो हे वाटण्याचं काम जे आहे ते इथं सुरू आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 4 नगरपालिका आहे। या 4 नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदासाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदासाठी 104 जागांसाठी 470 उमेदवार हे आपलं नशीब आजमावणार आहे। मात्र ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1500हून अधिक कर्मचारी हे तैनात करण्यात आले आहेत। तसंच जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।